मैं लाइव इंडिया और मी मराठी का अभिनंदन करता हूं कि 26 सितंबर से उन्होंने रक्तदान शिविर का आयोजन किया है। मैं विशेषतः युवाओं को कहूंगा कि एक अच्छे उपक्रम की इन्होंने शुरुआत की है, उनको सहयोग करिए। इस रक्तदान शिविर में आप स्वयं आके रक्तदान करें और अपना राष्ट्रीय कर्तव्य निभाएं। गणेश भक्तांनी 5 दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। महिनाभरापासून ज्याच्या आगमनाची ज्या आतुरतेने वाट पाहिली जात होती, त्या विघ्नहर्त्याचे बुधवारी मोठ्या थाटामाटात घरोघरी आगमन झाले। त्यानंतर गौरींचे आगमन झाले। अनेक घरांमधून गौरी गणपतींचे 5 दिवसांसाठी आगमन होत असते। अशा या घरगुती गौरी गणपतींना 5व्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जन करण्यात आले। शहरातील विसर्जन घाटांवर भाविकांनी रविवारी गर्दी केली होती। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत शहरवासियांनी बाप्पांना निरोप दिला। बाप्पांचे बुधवारी आगमन झाले। यंदा गणेशोत्सव 11 दिवस चालणार असून परंपरेनुसार 5 दिवसांच्या घरगुती गणपतींचे तसेच काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले। गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात झाली होती। पुढे ढोल ताशा, लेझिम पथक, मागे वाहनावर गणेश मूर्ती ठेवून वाजत गाजत श्रींची मूर्ती विसर्जन घाटांवर आणण्यात आल्या होत्या। गणपती बाप्पांची मनोभावे पूजा, आरती करून खिरापत, डाळीचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले जात होते। महापालिकेने घाटावर निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली होती। लवकर पुन्हा परत यावे असे आवाहन आपल्या लाडक्या बाप्पांना करून गणेश मूर्तींचे अत्यंत भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले। आपल्या शिक्षण व्यवस्थेतून अंगभूत कलागुणांची ओळख करून दिली जात नाही, अशी खंत ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदे यांनी व्यक्त केली। मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात थिंक बिग या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ज्ञानेश्वर सभागृह येथे पार पडला। डॉक्टर बेन कार्सन लिखित या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर सुधीर राशिंकर यांनी केला आहे। यावेळी अध्यक्षस्थानी उद्योगपती अरुण फिरोदिया, डॉक्टर सतीश वारपडे, डॉक्टर भाऊसाहेब जाधव, डॉक्टर शिकारपूर आणि उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी उपस्थित होते। मिलिंद जोशी म्हणाले, नुसतेच वाचन करून महत्त्वाचे नसून पुस्तकातील विचार अंतरंगात उमटले पाहिजेत। त्यामुळे सर्जनशीलता निर्माण होऊन ज्ञानाचे रूपांतर शहाणपणात होऊन त्या मनुष्यबळाचे रूपांतर उपयुक्त मनुष्यबळात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। आज व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना साहित्याशी आणि साहित्याच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाशी काहीही देणे घेणे नाही। या प्रकारचे व्यक्तिमत्वाभोवती पडलेले अहंकाराचे बांध तोडणे आवश्यक असून आपल्या जवळील ज्ञानाचे रूपांतर शहाणपणात होणे गरजेचे असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले। यावेळी भाऊसाहेब जाधव, लेखक डॉक्टर सुधीर राशिंकर, डॉक्टर दीपक शिकारपूर, डॉक्टर सतीश वारपडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले।
सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि मल्लिका शेरावत यांनी औंध येथील रिलायन्स मॉलला भेट दिली. आपल्या आगामी किस्मत लव पैसा दिल्ली या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आलेल्या कलाकारांनी नागरिकांनाही आपल्या तालावर नाचायला लावले. रुपेरी पडद्यावर नेहमी मॉडर्न कपड्यात बिनधास्तपणे वावरणाऱ्या मल्लिका शेरावतने चक्क नऊवारी साडी नेसून डिशक्या गाण्यावर मारलेले ठुमके आणि विवेक ओबेरॉयने अनेक प्रकारचे नखरे करत तिला दिलेली साथ प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली. विवेक ओबेरॉय म्हणाला, पैसा, नशीब आणि प्रेम यांच्यामध्ये अडकलेल्या बिचाऱ्या मुलाची ही कथा आहे. या चित्रपटातील अनेक घटना सर्वसामान्य व्यक्तींशी निगडीत असल्याने माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. किस्मत लव पैसा दिल्ली हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. विवेक ओबेरॉय आणि मल्लिका शेरावत यांच्यासह आशुतोष राणा, नेहा धुपिया, अंशुमन झा, नवीन कौशिक यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. संतोष सिंग यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील गाणी सोनू निगम, सुखविंदर सिंग, ममता शर्मा, मिखा सिंग यांनी गायली आहेत. सितंबर को पूरे हिंदुस्तान में जो खून है वो उसका रक्तदान करने का एक आप कैंपेन चला रहे हैं, तो मैं शुभकामना देती हूँ और जनता को अपील करती हूँ कि ये जो पवित्र काम है, कहीं पे लोगों को इमरजेंसी में खून की ज़रूरत होती है, ऐसे समय पे तंदुरुस्त खून मिलना ये दूसरों को जीवदान देने जैसा है। इसीलिए शिवसेना के माध्यम से मैं अपील करूंगी कि जितना हो सकते उतना युवा युवती वर्ग और जो भी रक्तदान कर सकता है, सक्षम है, ऐसे व्यक्ति को रक्तदान करना चाहिए। यही मेरी आपसे अपील है।
बँकेत भरण्यासाठी नेण्यात येत असलेली 27 लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या व्यवस्थापकानेच लुटल्याचे उघड झाले आहे. व्यापाऱ्यांकडील 27 लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दरोड्यामागे रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीतील कॅश मॅनेजर किरण जगताप हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शिवाजीनगर येथील श्रमिक भवनासमोर ही घटना घडली होती. किरण नारायण जगताप, वासिम बाशा शेख, सुधीर किरण कामत, अक्षय बाळकृष्ण जगताप, अयाज निसार शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे आणखी 2 साथीदार फरार आहेत. त्यांच्याकडून लुटलेल्यापैकी 22,95,000 रुपये आणि 3 मोटरसायकली असा 25,25,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनी व्यापाऱ्यांकडून पैसा गोळा करून ती रक्कम बँकेत जमा केली जाते. कंपनीचे कर्मचारी संजय अंबादास मोरे यांनी मार्केट यार्ड आणि गणेशपेठ येथील दोघा व्यापाऱ्यांकडून 26,95,000 रुपयांची रक्कम गोळा केली आणि मोटरसायकलवरून ते फर्ग्युसन रोडवरील वैश्य बँकेत भरण्यासाठी जात होते. त्यावेळी श्रमिक भवन समोर 2 मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांना खाली पाडून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि पैसे असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती. ही घटना पाहणाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा समांतर तपास करत होती. पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तपासात किरण जगताप हाच यातील सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 17 तारखेला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये श्रमिक भवन या ठिकाणी श्रमिक भवनाच्या समोर रस्त्यावर दुपारच्या दरम्यान 4 अनोळखी इस्मानी मोटरसायकलवर येऊन फिर्यादी याला लुटले होते. त्यापैकी 26,95,000 रुपये कॅश चोरीस गेली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्याच कंपनीमध्ये काम करत असणारा किरण जगताप नावाच्या इसमावर पोलिसांचा संशय आला होता. ते किरण जगतापकडे चौकशी करून त्या गुन्ह्यातील नावं निष्पन्न करण्यात आली होती. त्यानंतर त्यापैकी 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्या गुन्ह्यामध्ये त्यापैकी 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून एकूण 23,95,000ची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेल्या 3 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहेत. इंपाची निवडणूक येत्या शुक्रवारी मुंबईत होऊ घातली आहे. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन म्हणजेच इंपा या भारतातील चित्रपट निर्मात्यांच्या सर्वोच्च संस्थेची द्वैवार्षिक निवडणूक येत्या शुक्रवारी दिनांक 28 रोजी होणार आहे. यामध्ये पुण्यातील मराठी निर्माते विकास पाटील संचालक पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. मुंबईतील वरळी येथे बॅलेट पद्धतीने निवडणूक होणार आहे. इंपा संघटनेचे 900 पेक्षा अधिक सदस्य संपूर्ण देशामध्ये असून मराठी निर्मात्यांची संख्या सुमारे 80 आहे. विद्यमान अध्यक्ष टी.पी. अगरवाल हे पुन्हा निवडणुकीसाठी रिंगणात असून यंदा प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा प्रथमच त्यांच्या पॅनलमधून नशीब आजमावणार आहेत. पुण्यातून एकमेव मराठी निर्माते विकास पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली. टी.पी. अगरवाल यांच्या पॅनलमध्ये अशोक पंडित, जयाप्रदा, विकास पाटील, विनयकुमार सिन्हा, केतन देसाई, मेहुल कुमार, कुकू कोहली, दिनेश लाल यादव, नरेश यादव, मनोज चतुर्वेदी, कमाल खान, विकी राणावत, दर्शन बग्गा, नितीन मवानी आणि विजय कोणके यांचा समावेश आहे. यासाठी शुक्रवारी निवडणूक होत असून त्याच दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनच्या वतीने कळवण्यात आले आहे. ये जो इनका अभियान है इसमें अपना खून दीजिएगा, जितना दीजिएगा उतना फिर खून बन जाएगा, फ्रेश खून बन जाएगा. बहुत शुभ काम कर रहे हैं, मेरी बधाई और मैं अपनी शुभकामनाएं अर्पित करता हूं. इससे गरीबों का बहुत भला होगा. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.